जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन. आज आपण एका अतिशय इंटरेस्टिंग विषयावरती बोलणार आहे. ते म्हणजे जी 26 जानेवारीला जी प्रजासत्ताक दिनाची जी परेड झाली होती, तर त्या परेडमध्ये भारतीय सैन्याने आपल्याकडे जे प्राणी पथक आहे, प्राणी जे सैन्यामध्ये काम करतात, त्यांचं एक प्रदर्शन केलं होतं. आणि या प्राण्यांचा हे जे कॉलम होता, तर त्याच्यामध्ये मुधोळ हाऊंड्स म्हणजे शिकारी कुत्रे होते. झंस्कार पोनी म्हणजे लहान घोडे असतात की जे अतिथंड भागात काम करतात. दोन वाशिंड असलेले बक्ट्रियन उंट म्हणजे त्याला डबल हम्प कॅमल असं म्हटलं जातं. आणि गरुड किंवा घारी यासारखे प्रशिक्षित शिकारी पक्षी सुद्धा यामध्ये सामील होते. लक्षात असावं की रिपब्लिक डे परेड ही देशाकरता अत्यंत महत्वाची असते. आणि यामध्ये आपण आपल्या सैन्याकडे असलेली शस्त्र दाखवली, आपले शूर सैनिक दाखवले, त्यांचं नेतृत्व दाखवलं. परंतु याबरोबर आपण लष्करामध्ये किंवा सैन्यामध्ये काम करणारे जे आपले प्राणी पथक आहेत की जे अतिशय उत्कृष्ट काम करतात, त्याची पण माहिती दिली. आणि अशा प्रकारची प्राणी पथकं ही आपल्याला इतर कुठल्या सैन्यामध्ये दिसत नाही. आणि असं म्हणता येईल की भारतीय सैन्याने म्हणजे टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञानाच्या शिवाय आपल्याकडे असलेले काही जे प्राणी असतात त्यांचा पण वापर चांगल्या पद्धतीने केला आहे देशाला सुरक्षित करण्यामध्ये. तर आपण बघूया हे नेमके प्राणी कुठले होते जे या परेडमध्ये सामील झाले होते. सैन्याचा एक भाग आहे, त्याला आरव्हीसी म्हणजे त्याला व्हेटरनरी कोर असं म्हटलं जातं, किंवा ज्याला म्हणता येईल प्राण्यांचे डॉक्टर. तर ते अशा प्रकारच्या जनावरांना सिलेक्ट करतात, त्यांना ब्रीड करतात, त्यांना ट्रेनिंग देतात आणि त्यांना सैन्यामध्ये काम करण्याकरता आत पाठवतात. तर आता सैन्याचा काही काही ठिकाणी असा भाग असतो की जिथे समजा जसं की लडाखचा भाग हा अति उंच आहे. इथे थंडी -20 डिग्री सेंटीग्रेड, -30 डिग्री सेंटीग्रेड असते. इथे कुठल्याही प्रकारची टेक्नॉलॉजी ही काम करत नाही. इथे हवा अत्यंत विरळ असते. तर अशा वेळेला या भागात आपले जे सैनिक असतात त्यांना काम करण्याकरता नेमकी मदत कशी केली जाते. तर याच्यामध्ये आपण सर्वात पहिले बोलूया मुधोळ हाऊंड्स. मी पुन्हा रिपीट करतो, मुधोळ हाऊंड्स हे एक भारतीय बनावटीची कुत्र्याची जात आहे की जी आता सैन्यामध्ये चांगलं काम करते आहे. भारतीय सैन्यामध्ये याच्या आधी सुद्धा कुत्र्यांची जे डॉग स्क्वॉड ज्याला म्हणतात ती होती. परंतु हे सगळे परदेशी कुत्रे होते. याच्यामध्ये आपल्याला कल्पना असेल की एक असतं अल्सेशन नावाची जमात, ती असायची. किंवा दुसरं लॅब्राटॉर नावाची जमात, ज्यांचं काम होतं की त्यांना वास घ्यायची त्यांची शक्ती ही खूप चांगली असते. तर त्यांच्या या शक्तीचा वापर करून आपण आपल्या भागात पेरलेले बॉम्ब्स जर कोणी शत्रूने कुठे पेरले असतील तर ते शोधायचो, किंवा कोणी ड्रग्स घेऊन येत असेल तर ते शोधायचो वगैरे. परंतु आपल्याला असं दिसलं, आणि ही आयडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होती, की भारतामध्ये सुद्धा असे काही जमाती असतील, काही असे प्राणी असतील की जे तिथले मूळ रहिवासी असल्यामुळे ते हे काम जास्त चांगले करू शकतील. तर याच्यामध्ये आपल्याला मुधोळ हाऊंड्स नावाची एक जमात दिसली कुत्र्यांची किंवा डॉग्सची, की जी अतिशय चांगली आहे. हे कुत्रे खरं म्हटलं तर म्हणजे साऊथ इंडियामध्ये कर्नाटक या भागात ते मिळतात. आणि हे शिकारी कुत्रे म्हणून ज्यांचा वापर केला जातो आणि अतिशय वेगवान असतात, यांची सहनशक्ती खूप असते, हे शोध घेऊ शकतात. तर यांचा वापर आपण आता सध्या करतो आहे. सध्या जे बंडखोरी विरोधी कामं केली जातात, मग ती ईशान्य भारतात असो की काश्मीरमध्ये असो, तिथे त्यांना त्यांचं काम चांगलं आहे. आणि हे कुठलंही हवामान असलं तरी त्यांच्याशी ते अतिशय चांगल्या पद्धतीने जुळवून घेतात. तर त्याच्यामुळे त्यांचं काम हे जे आहे, जे परदेशी कुत्रे आपल्याकडे होते, लॅब्राडॉर होते, किंवा ज्याला म्हणायचं अल्सेशन कुत्रे होते, त्यापेक्षा यांचं काम हे खूप चांगलं आहे. आणि त्यांनी नेमकं काय काम केलं आहे याच्याविषयी आपण नंतर बोलूच. त्यानंतर जो दुसरा प्राणी होता तो होता झंस्कार पोनी. झंस्कार ही लडाख मधली एक जागा आहे. आणि हे लडाख मधले हे जे काटक घोडे आहेत, हे 15,000 फुटाहून जास्त उंचीवरती, जिथे टेम्परेचर -20 -30 डिग्री असं असतं, तिथे त्यांची सामान घेऊन जायची क्षमता ही अत्यंत चांगली आहे. म्हणजे ते रोज 70 किलोमीटर एवढं अंतर चालू शकतात.
आणि 40 ते 60 किलो एवढा वजनाचं सामान कॅरी करू शकतात. सैनिकांकरता दारुगोळा, सैनिकांकरता राशन वगैरे. तर यांची ही क्षमता खूप चांगली आहे, कारण अति थंड भागामध्ये आपण अनेक ठिकाणी हेलिकॉप्टरचा वापर करू शकत नाही. काही ठिकाणी आपण ड्रोनचा वापर करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ड्रोनचं सामान घेऊन जायची क्षमता अति थंड भागामध्ये अतिशय कमी असते. तर अशा वेळेला सैनिक जे सियाचीन ग्लेशियरमध्ये तैनात आहेत किंवा सैनिक जे लडाखच्या अतिथंड भागामध्ये चुशूलचा भाग असो की गलवान खोरं असो की इतर भाग तिथे जे तैनात असतात, तर त्यांना त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे त्यांना पाणी पुरवठा करणं, त्यांना रसद पुरवठा करणं हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने करतात आणि कमी ऑक्सिजन शिवाय सुद्धा ते काम करू शकतात. आणि जिथे तीव्र चढाई असते किंवा तीव्र उतार असतो, तर तिथे सुद्धा हे पोनी जे आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. म्हणजे जिथे रस्ते संपतात, जिथून जाणं सामान घेणं हे खूप कठीण असतं, तर तिथे यांची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे. लक्षात असावं की जनरली असं मानलं जातं की एक सैनिक जो असतो तो जनरली 15 ते 20 किंवा 25 किलो सामान आपल्या पाठीवरनं घेऊन जातो. परंतु अतिथंड भागामध्ये ही क्षमता 7-8 किलो इतकी एवढी कमी होऊन जाते. म्हणजे आपली क्षमता ही अत्यंत कमी होते. मात्र याच भागामध्ये जर हे झंस्कार पोनी किंवा झंस्कार घोडे जर 40 ते 60 किलो सामान घेऊन जाऊ शकतील, तर याचा अर्थ यांची क्षमता एका सैनिकापेक्षा जवळजवळ 10 पटीने जास्त आहे. तर यांचं काम हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय बॅक्टेरियन उंट किंवा ज्याला 2 बाशिंग असलेली आणि अतिथंड भागात काम करणारे उंट, तर हे अतिशय अतिशय हा चांगला आणि सक्षम असा प्राणी आहे. आणि 2 वाशिंड असलेले हे उंट जे आहेत हे ऍक्च्युली लडाखमध्येच म्हणजे पैदा होतात, तिथेच ते राहतात आणि त्यांची क्षमता 150 ते 250 किलोग्राम सामान घेऊन जायचं असतं. आणि उंची आणि अंतरापेक्षा ते जे खेचर किंवा पोनीपेक्षा सुद्धा जास्त चांगलं काम करतात. तर हे यांचा सुद्धा वापर आपण लडाखमध्ये करतो आहे. आणि नंतर काय असतं की ज्यावेळेला यांचं ट्रेनिंग होतं, तर त्यावेळेला त्यांना गस्तीचं ट्रेनिंग दिलं जातं, त्यांना सामान कसं घेऊन जायचं याचं ट्रेनिंग दिलं जातं. आणि जिथे एखाद्या वेळेला गोळीबार वगैरे होतो, तर त्यांना गोळीबारापासून आवाज सहन करण्याची त्यांना तिथे क्षमता ही प्रदान केली जाते. तर म्हणजे हे जे बॅक्टेरियन जे कॅमल आहेत किंवा 2 वाशिंड असलेले जे उंट आहेत, हे अतिशय थंड भागामध्ये खास तर लडाखमध्ये खूपच चांगलं काम करतात. यांना आपण रिपब्लिक डे परेडमध्ये दाखवलं होतं. आणि याच्या पुढचे जे प्राणी आहेत ते म्हणजे शिकारी पक्षी. आपल्याला कल्पना आहे की जुन्या काळामध्ये आपण बघायचो की बहिरी ससाणे वगैरे असायचे, ते वेगवेगळ्या प्रकारे काम करायचे. तर हे जे शिकारी प्राणी आहेत याच्यामध्ये घारी आहेत, याच्यामध्ये काही बहिरी ससाणे आहेत, तर त्यांचं ट्रेनिंग केलं जातं. आणि हे काय करतात, तर हे गरुड किंवा घार किंवा असे जे पक्षी असतात, हे आपल्या जी लढाऊ सीमा असते तिथे उडतात आणि ते त्यांचं काम असतं ड्रोन विरोधी काम करायचं. आता आपल्याला कल्पना आहे की पाकिस्तान आपल्या भागामध्ये ड्रोनच्या मदतीने पंजाबमध्ये हे पाठवतो आहे, तर तिथे पाकिस्तानचे ड्रोन पाडण्याकरता किंवा त्यांना निष्क्रिय करण्याकरता यांचा वापर केला जातो. याच्याशिवाय जिथे चीनच्या सीमेवरती सुद्धा अनेक वेळा ड्रोन येतात. तर ड्रोनचा आवाज आला की त्यांना आपण पाठवू शकतो, ज्याच्यामुळे ते ड्रोनच्या विरोधात काम करू शकतात. तर म्हणजे थोडक्यामध्ये यांची ड्रोनला पाडण्याची जी क्षमता आहे ही अतिशय उत्कृष्ट आहे. आणि आपल्याला आठवत असेल की हे आपण जे म्हणजे रिपब्लिक डे परेड केली होती, तर त्याच्यामध्ये या पथकाचं नाव होतं हिमयोद्धा. हिमयोद्धा म्हणजे काय? हिमालयात लढणारे योद्धे, हिमालयात लढणारे प्राणी. आणि हे म्हणजे नाव त्याच्यामुळे प्रसिद्ध झालेलं आहे. आणि हे नाव केवळ प्राण्यांसाठीच नाहीये, तर अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये जिथे टेम्परेचर -25 डिग्रीज असतं, तिथे आपण जे तंत्रज्ञान वापरतो, प्राण्याच्या साह्याने जे आपण लढतो, तर त्याच्यामध्ये या सगळ्या जनावरांचा अतिशय चांगला जो वापर आहे, हा खूप चांगल्या पद्धतीने होतो.
आणि मुधोळ हाऊंड विषयी बोलायचं म्हटलं तर हे जे परदेशी जमाती आहेत, जर्मन शेपर्ड आहे, लॅब्राडॉर आहे, त्याच्या पुष्कळ पुढे आहे आणि त्यांची बघण्याची क्षमता ही खूप चांगली आहे आणि रात्रीच्या वेळेला सुद्धा ते अतिशय चांगल्या पद्धतीने बघू शकतात. आणि जे ड्रोनला जे पकडणारे जे पक्षी आहेत, तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, तर हे जे काही पक्षी आहेत त्यांच्या डोक्यावरती हेड माउंटेड कॅमेरा ते लावलेले आहेत, ज्याच्यामुळे ते शत्रूच्या छोट्या ड्रोनना हवेतच उडवतात आणि यामुळे त्या ड्रोनला आपण म्हणजे ड्रोनला बघितलं तर आपण आपलं एक क्षेपणास्त्र पाठवून त्यांना पाडवू शकतो. आणि हे जे उंट आहेत, हे उंट त्यांची जी दाट लोकर आहे त्याचा फायदा खूप असतो. 3-4 दिवस हे पाण्याच्या शिवाय राहू शकतात. तर त्याच्यामुळे यांची जी यांचं जे काम करण्याची जी क्षमता आहे ही खूपच चांगली आहे. आणि आपलं व्हेटरनरी कोर म्हणजे रिमाउंट आणि व्हेटरनरी कोर म्हणजे जनावरांच्या काळजी घेणारे जे भारताचं जे एक पथक एक सर्व्हिस आहे, तर यांचं ब्रीदवाक्य आहे पशुसेवा अस्माक धर्म. पशुसेवा अस्माक धर्म म्हणजे प्राण्याची सेवा करणं हाच आमचा धर्म आहे. आणि मिरज इथे त्यांचं अतिशय मोठं असं लष्करी प्रशिक्षण केंद्र आहे. तर तिथे केवळ डॉग्सच नाही तर त्यांचे जे हँडलर्स असतात त्यांना सुद्धा ट्रेनिंग दिलं जातं. कारण नुसते डॉग्स किंवा नुसते घोडे किंवा नुसते उंट चालत नाहीत, तर त्यांना हँडल करणारे त्यांचे जे सैनिक असतात त्यांना पण प्राण्याची मानसिकता समजायला पाहिजे आणि त्यांनी पण ते ट्रेनिंग करायला पाहिजे. तर ते पण त्यांना इथे केलं जातं. आणि थोडक्यात म्हटलं तर लडाखमध्ये यांची कामगिरी अतिशय उत्कृष्ट आहे, अतिशय अतिशय उच्च दर्जाची आहे. आणि जे 18,000 20,000 फुटावरती हे सैनिकांना मदत करतात, अन्न, दारुगोळा, औषधं पोहोचवतात. या भागामध्ये जे पेट्रोलिंग करायचं असतं गलवान खोरं किंवा LAC वरती, जिथे रस्ते बाजून आलेले नाहीयेत, तिथे रस्ते दगड वगैरे आहेत, तर तिथे हे उंट काम करतात आणि त्याच्यामुळे ते शांतपणे आणि क्वाइटली हे काम करू शकतात. तर त्याच्यामुळे युद्धभूमीवरती यांचं जे काम आहे हे अतिशय चांगलं आहे. तर यांचं ज्यावेळेला ट्रेनिंग होतं मीरतमध्ये, याच्यामध्ये त्यांना हवामानाला कसं अक्लमॅटाइज करायचं अशा प्रकारे त्यांना लडाखमध्ये जायच्या ऐवजी त्यांना टप्प्याटप्प्याने उंचीवर दिलं जातं. त्यांना कमी ऑक्सिजनमध्ये जगण्याची क्षमता तयार केली जाते. त्याकरता 3-4 महिने लागतात. त्यांना युद्धभूमीमध्ये जे वेगवेगळे आवाज होतात त्याचं प्रशिक्षण दिलं जातं. जे वेगवेगळे टार्गेट्स असतात त्याचं प्रशिक्षण दिलं जातं. त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने हाय कॅलरी डाएट हे दिलं जातं. आणि त्यांची मेडिकल जी मेडिकल जी म्हणजे मेडिकल त्यांचं जे केलं जातं ते अतिशय योग्य तऱ्हेने केलं जातं. त्याच्यामुळे जे काही हाय अल्टिट्यूड मध्ये जे म्हणजे जे आजार आहेत हे त्यांना होत नाहीत. आणि दुसरं लक्षात असायला पाहिजे की हे सगळे जे प्राणी आहेत सैन्याकरता काम करतात, त्यांचं काम खूप चांगलं आहे. परंतु ज्या वेळेला ते रिटायर होतात, कारण शेवटी एक ठराविक वय झालं की त्यांना सुद्धा सैनिकांसारखं रिटायर व्हावं लागतं. तर त्यांना सन्मानाने रिटायर केलं जातं आणि त्यांना त्यांच्याकरता ओल्ड एज होम्स हे व्हेटरनरी कोरमध्ये तयार केलेले आहेत. तिथे त्यांची देखभाल ही केली जाते. आणि अनेक वेळा झंस्कार पोणी आणि जे डॉग्स वगैरे आहेत यांना वेगवेगळ्या प्रकारचे अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहेत, शूरता पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. आणि याकरता त्यांचं खूपच कौतुक झालेलं आहे. तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर काही जे आपले जे ट्रॅकर डॉग्स वगैरे जे आहेत यांना म्हणजे शूरता पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. आणि आपण अनेक शूरता पुरस्कार विजेते जे होते त्यांच्याविषयी आपल्याला माहिती एखादा असेल आणि आपल्याला आठवत असेल की काही जणांना ज्यांना म्हणजे चीफ ऑफ आर्मी स्टाफचे कमेंडेशन कार्ड मिळालेले आहेत, GOC चे कमेंडेशन कार्ड मिळालेले आहेत. आणि आपल्याला जर काही जणांची नावं माहिती असेल तर आपल्याला सांगू शकतो की एक जो आपला घोडा होता त्याचा नंबर होता 624. त्यांनी कारगिल युद्धामध्ये रसद पोहोचवण्याचं काम केलं होतं, तर त्याला चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमेंडेशन कार्ड मिळालं होतं. 2016 मध्ये काही सैनिक अडकलेले होते एका बर्फाळ दरीमध्ये, तर त्यांना एका घोड्याने मदत केली होती, तर त्यांना सुद्धा अवॉर्ड मिळालं होतं. आणि याच्याशिवाय आपल्याला आठवत असेल की 2022 मध्ये ही बातमी पेपरमध्ये आली होती की एक ऍक्सल नावाचा आपला एक ट्रॅकर डॉग होता, त्यांनी दहशतवाद्यांचा शोध लावला होता. तर दुर्दैवाने त्या मोहिमेत त्याला वीर मरण आलं, तर त्याला मेन्शन इन डिस्पॅच या शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
आपल्याला आठवत असेल की 2022 मध्ये साऊथ काश्मीरमध्ये झूम नावाचा जो आपला एक ट्रॅकर डॉग होता, त्याला 2 गोळ्या लागल्या होत्या. तरी पण त्यांनी दहशतवाद्यांवरती हल्ला केला आणि त्यांना जखमी केलं. त्याकरता त्याला आर्मी कमांडर्स कमेंडेशन कार्ड हे देण्यात आलं होतं. एक विदा नावाचा डॉग होता. त्यांनी अनेक स्फोटकं आणि भूसुरुंग शोधले होते. त्याला सुद्धा आर्मी कमांडर्स कमेंडेशन कार्ड हे मिळालं होतं. हे हे जे त्यांना जे अवॉर्ड मिळाले जातात, यांचं एक वॉर मेमोरियल सुद्धा मीरठमध्ये उभं केलेलं आहे. आणि मला वाटतं भारतामध्ये किंवा जगामध्ये असं हे पहिलं युद्ध स्मारक असेल की जे प्राण्यांकरता म्हणजे उभं करण्यात आलेलं आहे. आणि हे पहिले स्मारक आहे की जिथे अनेक असे प्राणी, डॉग असो की हे असतो, यांनी देशाकरता ज्यांना वीरमरण मिळालं होतं, त्यांची नावं सुद्धा इथे कोरलेली आहे. तर या सगळ्या प्राण्यांना आपण सल्यूट करायला पाहिजे. आपल्या सैनिकांप्रमाणेच ते अतिशय चांगलं काम करून देशाला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतात. यांचं आपण कौतुक केलंच पाहिजे. आणि हिमयोद्धासारखी जी आपण एक अतिशय चांगली मोहीम सुरू केलेली आहे आणि देशी जनावरं आपण देशाकरता वापरतो आहोत, याचं सुद्धा आपण सैन्याचं कौतुक करायला पाहिजे. याच्याशिवाय ही जी कल्पना आली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी की आपले जनावरं जी या भागात राहतात ते आपल्या भागात जास्त चांगली कामं करतील परदेशी घोड्यांपेक्षा किंवा परदेशी खचरांपेक्षा वगैरे. आपल्याला आठवत असेल की शिवाजी महाराजांच्या वेळेला सुद्धा अरबी घोड्यांच्या ऐवजी बाजीराव पेशवे वगैरे भीमतडीचे जे हे होते घोडे होते ते वापरायचे आणि त्यांनी ते अटकेपर्यंत सुद्धा पोहोचलेले होते असे घोड्यांचा वापर करून. तर त्याचप्रमाणे ही परंपरा आता भारतीय सैन्य चालवत आहे. तर या सगळ्या प्राण्यांना सल्यूट करायला पाहिजे आणि इंडियन आर्मीचं कौतुक करायला पाहिजे की अशा प्राण्यांचं अशा प्राण्यांचा वापर करून आपण देशाला अजून जास्त सुरक्षित ठेवतो आहे. मी इथेच थांबतो. जय हिंद.